महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यात कर्जगी येथे अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली। एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी संशयित पांडुरंग कळी याला ताब्यात घेतले। ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मयत बालिका आपल्या आजी आजोबांसोबत कर्जगी येथे राहत होती। तिचे वडील रत्नागिरी येथे कामानिमित्त गेले होते तर आई माहेरी कर्नाटकमध्ये प्रसूतीसाठी होती। सकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली। कुटुंबियांनी त्वरित तिचा शोध घेण्यास सुरुवात केली। गावकऱ्यांना सुद्धा माहिती देत संपूर्ण गावभर शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर पोलिसांनाही कळवण्यात आलं। दरम्यान मुलीच्या घराच्या मागे राहणारा पांडुरंग कळी गावकऱ्यांसोबत शोध मोहिमेत सामील होता। मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली। सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांचा दबाव वाढताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांनी पीडितेचा मृतदेह आपल्या घरातील पेटीत लपवून ठेवल्याची माहिती दिली। पोलिसांनी झडती घेतली असता मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी जत बंदची हाक दिली आहे। ही घटना नुकत्याच घडलेल्या बदलापूर बलात्कार प्रकरणाशी साम्य दर्शवते। या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। कर्जगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे। याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले। त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं। यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याकामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू। या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना जी घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येते त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू। पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपपत्र माननीय कोर्टासमोर ठेवू। सर, आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोरीवर बलात्कार झाला हे झाला आहे, म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण व्हायला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा याकडे कसं बघणार? आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही खुनाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय। डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात, पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरवू। जनतेला काय आव्हान म्हणजे गरजे गावातली जी जनता आहे त्यांना काय शासन पोलिसांना या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे। माझ्या सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आम्हाला तपास करू द्या कामी आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे। आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू। अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना करजगीमध्ये घडलेली आहे। एका लहान 4 वर्षाच्या मुलीवरती अन्याय करून तिची हत्या केलेली आहे। सांगली SP माननीय घुगे साहेब, DYSP माननीय साळुंखे साहेब इथे सगळे अधिकारी यांनी आज पूर्णपणे व्यवस्थित तपास करून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न राहील। करजगी गाव आणि तालुक्यातील लोकांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेत हे सगळं प्रकरण हाताळावं। आम्ही सगळे या कुटुंबाच्या बरोबर आहोत आणि आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत होईल आणि जिथं कुठं आम्हाला त्यांना पाठबळ देण्याच्या अवस्थेत आम्ही सोबत असू।